स्वागत। प्रत्येक व्यक्तीचा पहिला गुरु हा शिक्षकच असतो। त्याच्या शिकवणीतून प्रत्येक विद्यार्थी हा घडत असतो। विद्यार्थी घडवण्यामागे शिक्षकांचा फार मोठा मोलाचा वाटा असतो। अशाच एक शिक्षिका आज आपल्या सोबत आहेत, ज्यांनी शैक्षणिक कार्याबरोबरच विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाचा पाया मजबूत व्हावा यासाठी मार्गदर्शन केलं, पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची उंची वाढावी यासाठी तज्ञ म्हणून त्यांनी व्याख्यानही दिली आणि याशिवाय अनेक मार्गदर्शन करून सामाजिक कार्य राबवत त्यांनी अनेक सन्मानही प्राप्त केले। सुप्रिया कुंभार मॅडम आज आपल्या सोबत आहेत। तर नमस्कार मॅडम, तारा न्यूज मध्ये तुमचं मनापासून स्वागत। धन्यवाद। विषयाला वळण्याआधी मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की शिक्षक हाच पेशा तुम्हाला का स्वीकारा असा वाटला? लहानपणापासून काहीतरी एक वेगळी ओढ होती की आयुष्यात येऊन काहीतरी वेगळं पण असावं। आणि तसं पाहिजे तर माझ्या घरच्यांमध्ये जर माझे मामा जर पाहिले तर ते शिक्षक आहेत। लहानपणापासून शैक्षणिक वातावरण माझ्या घरी असल्यामुळे पहिल्यापासून शिक्षण आणि शिक्षक हा पेशा घरी असल्यामुळे नव्यानं काहीतरी करावं याच पेशामध्ये आणि समाजामध्ये आपल्या लोकांच्यासाठी किंवा नव्यानं मुलांच्यासाठी काहीतरी करून आपल्या देशाचा विकास देखील करावा अशी एक छोटीशी इच्छा जी पुढच्या आयुष्यामध्ये मला ती पूर्ण करता आली याचा मला खरंच आनंद होतो आहे। अच्छा, म्हणजे माहेरी आणि सासरी दोन्हीकडे ही शिक्षक? नाही, सासरी माझे सासरे आर्मीत होते। अच्छा। आणि माहेरी माझी आई हाऊसवाईफच आहे, पण माझे मामा, मला 3 मामा आहेत आणि माझे 3ही मामा आणि स्पेशली सगळ्या तिघी माम्या माझ्या शिक्षिका आहेत। त्यामुळे आजोळी गेल्यानंतर एक शैक्षणिक वातावरण जे आपण म्हणतो ते त्या ठिकाणी मला भेटलेलं आहे आणि त्यानुसार जसं एखादं भांडं घडवलं जातं तसं माझ्या आयुष्याला एक आकार प्राप्त झालेला आहे। त्यानुसार मी या पेशाकडे वळले। अच्छा, म्हणजे माहेरचाच वारसा तुम्ही पुढे चालवताय असं म्हटलं तर काही हरकत नाही। नक्कीच त्या पद्धतीनेच आपण म्हणू शकतो की एक वारसा घेऊन आता पुढे चालली। अच्छा, तर तुम्ही शिक्षक तर आहातच, पण हा पेशा सांभाळताना आणखी कोणकोणत्या जबाबदाऱ्या तुम्हाला सांभाळत असताना काय काय अनुभव आले? शिक्षक हा पेशा जर म्हटलं तर दिसायला अगदी सोपा आहे, पण तितकाच तो कठीण आहे। कारण काय एक समाजाची एक अपेक्षा असते की एक शिक्षक म्हणून एक विद्यार्थी आमच्या हातामध्ये येत असतो आणि त्यामुळे पालकांच्या समाजाच्या खूप अशा अपेक्षा आमच्यावर असतात। त्यामुळे फक्त शिक्षण देऊन न थांबता आयुष्यामध्ये त्यांना पुढे जाण्यासाठी वेगवेगळ्या अशा अनुभवांना त्यांना सामोरं कसं जायचं याचं देखील शिक्षण द्यावं लागतं आणि हे सगळं सांभाळत असताना घरच्या देखील बऱ्याचशा आघाड्यांवर पुढे जावं लागतं। म्हणजे नोकरी आणि संसार सांभाळत या ठिकाणी आपण पुढे जातो। म्हणजे आता शिक्षक पेशा तर हा तुम्ही सांभाळताय, घरी सांभाळताय, तर ह्याचं वेळेचं मॅनेजमेंट कसं करताय? तसं पाहिलं तर मी स्वतः एक शिक्षिका, पण माझे मिस्टर हे मार्केटिंग मध्ये आहेत। अच्छा। त्यामुळे त्यांचे ठराविक दिवस फिरतीही राहते, त्यामुळे वन मॅन आर्मी म्हटलं तरी चालेल माझ्या बाबतीत। अगदी सकाळी लवकर उठल्यापासून प्रत्येक गोष्टीचं नियोजन हे करावं लागतं मला। म्हणजे ज्या पद्धतीने मला शिकवताना नियोजन करावं लागतं त्या पद्धतीने दैनंदिन आयुष्यामध्ये मला रोजच्या रोज घड्याळाच्या काट्यावर अक्षरशः फिरावं लागतं आणि पळावं लागतं म्हटलं तरी चालेल आणि त्यानुसार प्रत्येक गोष्टीचं नियोजन, मला 2 मुलगे आहेत, एक 3रीला एक आणि एक ज्युनियरला आहे। त्यानुसार त्यांचे स्कूलचे टाइम्स, त्यांचं खाणं पिणं, माझं स्कूल, मिस्टरांचं येणं जाणं या सगळ्या गोष्टी मी सांभाळते आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा सपोर्ट जर असेल तर माझ्या बाहेरचा आहे। माझे आई पप्पा या ठिकाणी माझ्या 2ही मुलांना बऱ्यापैकी सांभाळतात। त्यामुळे मी अगदी मनापासून माझ्या शैक्षणिक कामाकडे लक्ष देऊ शकते। अच्छा, आपण बघतोय पूर्वीचं शिक्षण आणि आता शिक्षणाच्या बदलत्या पद्धती, शिक्षणाचं कसं
खूप पुढचे असे शैक्षणिक पद्धतीने येत आहेत. तर या बाबतीत एक शिक्षक म्हणून तुम्ही काय सांगाल? निश्चितच पूर्वीचं जे शिक्षण होतं ते पारंपरिक होतं, पण आजचं जर आपण पाहिलं तर आज आपण 21व्या शतकाच्याही पुढे जातो आहोत आणि त्यामुळे त्या पद्धतीचं शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवणं याच काळाची गरज बनलेली आहे. आज नवीन शैक्षणिक धोरणं राबवली जातात जेणेकरून आपला विद्यार्थी या स्पर्धेमध्ये कुठेही पाठीमागे पडू नये यासाठी शिक्षणामध्ये प्रचंड अशी विविधता आलेली आहे आणि नक्कीच त्या विविधतेमुळे आपला विद्यार्थी आज जगाच्या पाठीवर कुठेही जरी गेला तर तो पाठीमागे पडणार नाही आणि त्यामुळे आजचं जे शिक्षण आहे हे नक्कीच विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्याला पुढे जाण्यासाठी नक्कीच मार्गदर्शन ठरेल. तर मला मॅडम तुम्हाला असं विचारायचं आहे की इतक्या शिक्षणाचे धोरणे बदललेत तरीही पालक आजकाल आपण बघतोय शिक्षण इंग्लिशमध्येच व्हावं किंवा इंग्लिश मीडियममधूनच व्हावं, परत एक्स्ट्रा ट्युशन्स एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी इकडे वळतात. तर याचं कारण काय आहे? बऱ्याच वेळेला मी मागाशीच बोलले की बऱ्याचशा अपेक्षा हे शिक्षकांच्याकडून देखील असतात, त्या पद्धतीने शाळांच्या मधून देखील असतात आणि आज पालकांना असं वाटतं की माझं मूल जर इंग्लिश मीडियमला जर गेलं तर ते कुठंतरी जगाच्या पातळीवर पुढे जाऊ शकतं. पण हा थोडासा गैरसमज आहे की असं काही नाहीये की मराठी मीडियम मधून शिकलेली मुलं कुठं समाजात किंवा आयुष्यामध्ये मागे आलेली आहे. मराठी मीडियम मधून शिकून देखील आज जगाच्या पाठीवर अनेक लोक पुढे गेलेले आहेत. आज राही सरनोबतचं मी उदाहरण देऊ शकते की ती माझ्या शाळेची विद्यार्थिनी आहे. तिचं शिक्षण मराठी मीडियम मधूनच झालं पण ती आज आपल्या देशाची एक अव्वल दर्जाची नेमपटू आहे. म्हणजे असं काही नाही की इंग्लिश मीडियम मधून वेगळं शिक्षण दिलं जातं आणि मराठी मीडियम हा मागासलेला आहे. इंग्लिश मीडियम बरोबर आज मराठी शिक्षण देखील तितकंच पुढे गेलेलं आहे, ज्याची आज काळानुसार आज गरज आहे असं मला वाटतं. अच्छा, तर मॅडम तुम्ही एवढं सगळं हँडल करताय, एक शाळा घर, तर घरच्यांचा सपोर्ट कसा आहे तुम्हाला? घरच्यांचा सपोर्ट आहे. माझे सासूबाई देखील या ठिकाणी प्रचंड सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे कसं माझा जॉब मिस्टरांचा जॉब आणि यामुळे कसं झालंय सासरी जाणं येणं थोडंसं कमी होतं, पण त्या तितक्याच चांगल्या आहेत आणि तितक्या त्या मला समजावून देखील घेतात आणि मी म्हणतात की तुम्ही इतकं कामात असतं की तुम्हाला एक दिवस जरी बोलवायचं असेल तर खूप टेन्शन येतं, कारण तुमचं आठवड्याभराचं रुटीन त्या ठिकाणी ठरलेलं असतं आणि काय होतं डॅमेज होतं किंवा कोलॅप्स होतं. पण त्यापेक्षा त्या सपोर्ट करतात. इकडे माझ्या माहेरची देखील माणसं तितकी सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे मी स्कूलला आल्यानंतर मुलं 4ला 5ला जरी आली तर ती आई बाबांच्या पाशी माझ्या थांबतात आणि परत मी स्कूल सुटले की त्या दोघांना घेऊन येते. शिवाय माझे मिस्टर देखील प्रत्येक ठिकाणी मला सपोर्टिव्ह आहेत. कुठलीही नवीन गोष्ट जर मला करायची असेल तर त्यांचा नेहमीच पाठिंबा असतो की सुप्रिया तू हे कर, तू नक्कीच करू शकतेस, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या तू पेलू शकतेस. म्हणजे हा जो आत्मविश्वास माझ्यामध्ये जो आहे तो ह्या सगळ्यांचा पाठिंबा असल्यामुळेच आहे. माझं दूध देखील याच पद्धतीचं आहे. अगदी लहानापासून त्यानं प्रत्येक गोष्टीमध्ये मला अगदी जसा भाऊ पाठीराखा म्हणतात, अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये तो पाठीराखाच आहे माझा आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तो मला सपोर्टच करत असतो. अच्छा, तर मॅडम तुम्ही शिक्षक तर आहातच पण त्याच्याबरोबर अनेक सामाजिक कार्यही करतात, तर तुम्हाला अनेक सन्मानही प्राप्त झाले, तर या बाबतीत तुम्ही काय सांगाल? शिक्षक म्हणून फक्त शिकवणं इतकंच नाही पण समाजाच्या बद्दल एक कर्तव्य हे प्रत्येकाचं असतं आणि त्या कर्तव्याप्रती जिथं जिथं संधी मिळेल त्या ठिकाणी मी प्रयत्न करत असते की मला थोडाफार वाटा उचलता यावा. म्हणजे असं काही मोठं मी काही काम करत नाहीये पण एक जबाबदार नागरिक या हेतून किंवा एक कर्तव्य म्हणून ज्या ज्या ठिकाणी मला काही छोटं मोठं काम करता आलं तर ते माझं अगदी सन्मान मी तोच समजते. अच्छा, आणि त्यातच मला आनंद देखील आहे. ओके, तर आज आपण बघते की स्त्रियाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात, महिला खूप पुढे गेले, तर या बाबतीत तुम्ही काय सांगाल? तसा देशाचा जर विकास म्हटला तर फक्त पुरुषांच्या बरोबरीनं न जाता होणारच नाहीये. पुरुषांच्या बरोबरीने जितक्या स्त्रिया जातील तितका आपल्या देशाचा विकास आहे. पण तो देशाच्या पातळीवर आपण विचार करतो. सुरुवात आपल्या कुटुंबापासून केला तर अगदीच गरजेची आहे, कारण का स्त्री शिकले की असं म्हणतो की घर शिकतं आणि नक्कीच घर शिकणं हे आजच्या काळाची देखील गरज आहे. कारण काय एक स्त्री सुशिक्षित झाली की ती फक्त स्वतःपुरते ती मर्यादित ते सुशिक्षित राहत नाहीये, तर ती आपल्या कुटुंबाला, शेजाऱ्यांना, समाजाला त्या पद्धतीने पुढे नेत असते. आणि आज आपण शहरामध्ये ही परिस्थिती बघतो, मात्र ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी
सगळीकडेच नाही पण काही ठिकाणी आज देखील स्त्रियांना किंवा मुलींना थोडंसं शिक्षणाबद्दल अनास्था दिसते, ती थोडीशी कमी करण्यासाठी सगळ्यांनी जर प्रयत्न केला तर नक्कीच आजची नारी ही जगात भारी व्हायला काहीच हरकत नाही. खरंच आहे, अगदी सर्वांनी जर सपोर्ट केला तर महिला यापेक्षा आणि जास्त पुढे जाऊन प्रगती करू शकते. तर तारा न्यूजच्या माध्यमातून महिलांना तुम्ही काय सल्ला द्याल किंवा काय संदेश द्याल? तर लवकरच जागतिक महिला दिन येतो आहे 8 बरं. मार्चला. मला असं वाटतंय की महिला दिन हा एका दिवसाचा नसावा. महिला दिन हा आपल्या आयुष्याचा रोजचा दिवस असावा. रोजच्या तासाचा आणि सेकंदाचा आपण तो महिला दिवस म्हणून आपल्या आयुष्याचा तो साजरा करावा. एक दिवस आनंदाचा नकोय, रोजचा दिवस आपला आनंदाचा पाहिजे. कारण का प्रत्येकाने जितका आनंद व्यक्त करत आपलं आयुष्य जगाल तितकंच आपल्याला काय होणार आहे, आपला विकास करायला संधी मिळणार आहे. आणि जितका आपण प्रयत्न करू त्या पद्धतीनं आपल्या मुलींचाही इव्हन महिलांचाही या ठिकाणी काय होणार आहे, प्रगती होणार आहे. आणि यासाठी मग महिला दिनाची गरज नाही. बरोबर. समाजानं देखील या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणातून जर महिलांना तितका सपोर्ट केला व आज आपण पाहतो की तितका सपोर्ट केला जातो आहे. आज आपण जिकडे तिकडे जर पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी तेवढा सपोर्ट आहे. आणि त्यामुळे प्रत्येक मुलीनं, मी तर म्हणते घरातील प्रत्येक स्त्रियांनी, प्रत्येक मुलीनं या ठिकाणी शिकलं पाहिजे. कारण का आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे आणि आजच्या या स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर शिकणं ही आज काळाची गरज. आणि प्रत्येक मुलीनं शिकणं हे आज आपल्या देशाचं देखील उद्दिष्ट आहे. एका बेटी पढाओ बेटी बचाओ अशी वेगवेगळी धोरणं आज आपण बघतो. आणि ही निश्चितच आपल्या स्त्रियांच्या सबलीकरणाचा पुढचा टप्पा देखील आहे. आणि प्रत्येक स्त्रीनं आयुष्याची पूर्णपणे जगण्याचा आनंद घेऊन या ठिकाणी आयुष्य जगावं, जेणेकरून एक दिवस आपला नसून सगळं आयुष्य, वर्षातील सगळेच दिवस हे आपले असावेत. या आनंदाने त्यांनी जगलं तर निश्चितच त्या व्यक्तीचं, त्या स्त्रीचं आयुष्य हे आनंदाने अगदी बहरून जाईल. तर खूप छान मॅडम. आणि या होत्या सुप्रिया कुंभार मॅडम, ज्यांनी महिलांना खूप मोलाचा संदेश दिला आहे. तर थँक्यू मॅडम, तुम्ही आज आमच्या स्टुडिओला भेट दिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.